वरती उठलास ना, आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी दाखवतो तुम्हाला, तर ती म्हणजे आहे माझा स्क्रीन टाइम. करू ठीक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता सध्याला मी या रोडने आता वरती जाणार आहे, कारण की इथून माझं वरती कॉलेज आहे. मी या साईडने आलेलो आणि सध्याला आता आज चेकिंग असल्यामुळं काल पूर्ण रात्रभर जागल्यामुळे माझी झोप पूर्ण नाही झाली. सो मी कंप्लिशन केले आणि त्यानंतर आज कॉलेजमध्ये सबमिशन देणार आहे मी. आणि त्यानंतर आज CETचा पहिला क्लास आहे. बॅच चालू होते 27 एप्रिलपासून. तर आज 27 एप्रिल आहे, तर आज बॅच चालू होणार आहे. तर सध्याला मी आता कॉलेजला जातो फटाफट, नाही तर लेट होईल. तर कॉलेजवरनं भेटूया, चल बाय. तर सध्याला मित्रांनो, आता कॉलेज वगैरे सुटल्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी झोपलो, डायरेक्ट जेवलो आणि झोपलो. आज अभ्यास वगैरे नाही केला, कारण की काल मी रात्री झोपलो होतो 2 वाजता. रात्री झोपच येत नव्हती, एवढं गरमी होते, मच्छर लागते, कोणच झोपलं नाही फॅमिली मेंबर. तर तसा पण अभ्यास करत होता आणि मी आणि मम्मी आणि पप्पा ते सगळे म्हणजे गरमीने पूर्ण हे झालेली, झोपच लागली. नंतर थोडी कुठे झोप लागली, तर मग काही झोप पूर्ण नव्हती झाली, मग झोपलो थोडासा. आणि आता सध्याला मी चालायला आलो, 10,000 स्टेप पूर्ण करतो. आता सध्याला माझे स्टेप्स झाल्यात 8,904 स्टेप झालेत. 9,000 ऑलमोस्ट व्हायला आलं. तर सध्याला मी आता पुढच्या चौकामध्ये चाललो आहे, तिथून परत रिटर्न येणार आणि गार्डनमध्ये आपली नॉर्मल वर्कआउट करणार. आणि 7 वाजता माझा क्लास आहे फर्स्ट. आज लक्ष बॅच चालू होणार आहे, तर फर्स्ट क्लास आहे. तर आज मला काही करून 7 वाजता बसायचं आहे. फर्स्ट क्लाससाठी फिजिक्सचा क्लास आहे बाय श्रेयस दादा. तर आता बघूया काय होतं ते. आता मी एक्सरसाइज करतो, 6:30पर्यंत निघतो इकडनं, ठीक आहे. मम्मी आमचं ते गोंधळ वगैरे जर सामान आणायला गेली, तर ते मम्मी आणि पप्पा ते जाणार आहेत 1-2 वाजता नाही, सॉरी 1-2 तारखेला. तर सध्याला मी आता वरच्या चौकात जातो आणि तिथनं रिटर्न येऊन एक्सरसाइज करून क्लासेसला जातो, कारण की खूप इम्पॉर्टंट क्लास. पहिला क्लास मिस केला तर बॅकलॉग नाही सुटत कधी. तर सध्याला मी आता जास्त बोलत नाही, जातो वरती. तर मित्रांनो, फायनली चौकामध्ये पोचलेलो आहे. इकडनं मी आलो आता वरती, चौकात थांबलो आणि आता थोडंसं निघतो. आता खालच्या साईडला गार्डन आहे, ह्या आपल्या बिल्डिंग्स आहेत बघा, नवीन बिल्डिंग्स बांधत आहेत, नवीन घरकुलचे फॉर्म पण सुटतील. तर जेव्हा सुटेल ना तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्म करेल. आता माईक नाही लावला, ह्या नुसता हॉर्न मारतो यार, शिट, बंद कर माईक बघून बागात. तर मित्रांनो, आता सध्याला माझा अभ्यास वगैरे सगळा झाला आहे. आता मी सध्याला माझ्याकडे एकच फोन होता, त्यामुळे मी दादाचा फोन घेतला आहे शूट करण्यासाठी. तर मित्रांनो, आज मी जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की आज मी माझ्या फोनमधलं सगळं सांगणार आहे. आता सध्याला वाजले 10:10 आणि आता मी तुम्हाला दाखवतो आहे 10 वाजता माझं जेवण वगैरे सगळं झालं, अभ्यास वगैरे सगळा पूर्ण केला मी. लेक्चर आज फर्स्ट लेक्चर केमिस्ट्री CETचा खूप छान आहे. आता फर्स्ट मी तुम्हाला उघडून दाखवतो. सो उघडलं, तर आता मी तुम्हाला दाखवतो माझा फर्स्ट होम स्क्रीन कसा असतं, ठीक आहे. तर हे बघा, हे माझं होम स्क्रीन एकदम क्लीन ना, काही जास्त ॲप्स वगैरे काय नाही. आता ह्यामध्ये बघा, मी ठेवला आहे मोबाईल क्लीनर, जेणे फक्त आपला मोबाईल रिफ्रेश होतो, क्लीन होतो मोबाईल, ठीक आहे. इथे खाली लिहिलेलं असेल किती GB क्लिअर झाला आहे तो, ठीक आहे. त्यानंतर मी जीमेल ठेवतो. जीमेल माझं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्यामध्ये माझे सगळे कोलॅबरेशन्स, मला YTचे मेल्स, यूट्यूब, इंस्टाग्रामचे सगळे त्यामध्ये येतात इम्पॉर्टंट, किंवा स्कूल कॉलेजेसचा डिमांडिंग लेटर्स वगैरे असतील ते पण सगळे त्यामध्ये येतात. आणि नंतर प्रायोरिटीला येतं माझं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ॲप. तर आता मी तुम्हाला दाखवतो PWचं ॲप. दुसरं माझ्या मोबाईलमध्ये आहे PWचं ॲप. तर PWचं ॲपमध्ये तुम्हाला माहिती दुसरं काय नसतं, अभ्यास असतो. आणि त्यानंतर PWच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल मी ते सेक्शन बनवलं आहे, याला मी डिनोट केलं बघा स्टडीनी. तुम्हाला वरती नाव दिसत असेल स्टडी. हा स्टडीचा फोल्डर आहे. ह्याच्यामध्ये मी स्टडी टायमर, नोट्स, कॅलेंडर अँड क्लॉक मला ते टाईम वगैरे, आणि वर्कआउटसाठी पण क्लॉक खूप युजफुल, सगळ्यात जास्त युजफुल ॲप माझा क्लॉक आहे. आता ह्यानंतर मी होम स्क्रीनला बघा, फोन, मेसेजेस, व्हॉट्सॲप अँड कॅमेरा खूप इम्पॉर्टंट आहे ब्लॉगिंगसाठी. आणि व्हॉट्सॲप मी इथं पहिलं कॉन्टॅक्टवालं होतं, बट ते मी काढून टाकलं की मी जास्त वापरायचो नाही ते. आणि व्हॉट्सअपवर माझे फ्रिक्वेंट मेसेजेस येत राहतात कॉलेज विलेजचे, तर त्यामुळे मी ठेवलं आहे. सो आता मी तुम्हाला दाखवतो माझी सेकंड स्लाईड. आता मी सेकंड स्लाईड ओपन करतो.
तर आता मी सेकंड स्लाईड ओपन केले. तर ह्यामध्ये पण मी एक ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. पहिलं तर तुम्हाला दिसतं सेटिंग आणि कूल. तर फोनचं टेम्परेचर जे आता उन्हाळ्याचा महिना चालू आहे, तर उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये खूप जास्त टेम्परेचर वाढतं फोनचं. तर आता इथं कूलर म्हणजे कूल होतं, थोडासा नॉर्मल थंड होतं फोन. आणि ते इन्फिनिक्सने फीचर दिलं. बेसिकली हा फोन इन्फिनिक्सचा आहे. प्राईस तुम्हाला भेटत असेल 15-16 हजार नॉर्मल. आणि तेव्हा मी हा 10वी नंतर हे दुकानामध्ये काम केलं आणि त्यानंतर घेतला. कारण की माझी फायनान्शियल कंडिशन तेवढी म्हणजे स्ट्रॉंग नव्हती. पप्पांना फीज वगैरे भरून थोडंसं म्हणजे मॅनेज नव्हतं. तर पप्पांना म्हटलं, पप्पा मी जातो स्वतःहून आणि मला नीड आहे आता ऑनलाईनच लेक्चर वगैरे, तर मग घ्यायलाच लागणं इसेन्शियल होता. आता त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फोल्डर माझा तो म्हणजे हा पहिला फोल्डर ओपन करतो. यूट्यूब फोल्डरमध्ये आहे यूट्यूब, ट्यूबबडी, यूट्यूब क्रिएट, यूट्यूब स्टुडिओ, विडायक्यू, सगळे माझे यूट्यूबचे यूजफुल ॲप जे की खूप जास्त यूजफुल आहेत माझ्यासाठी. आता त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो दुसरा फोल्डर खोलूया. स्टोरेज फोल्डर, ज्याच्यामध्ये फाईल म्हणजे गुगल फाईल्स, प्ले स्टोअर अँड गॅलरीज, म्हणजे ते सगळं स्टोरेजमध्ये आलं. ठीक आहे, स्टोरेज सेक्शन झाला. आता मी तुम्हाला दाखवतो थर्ड सेक्शन, जो की माझा पर्सनल फेवरेट आहे. रील्स स्क्रोल करण्यापेक्षा तो मी वापरतो, तो म्हणजे म्युझिक फोल्डर. सगळ्यात जास्त यूज करणार हेडफोन घालायचे, शांत सायलेंट म्युझिक किंवा कुठलीही तुम्हाला तुमच्या आवडीची प्लेलिस्ट बनवून ठेवा. तर मी तुम्हाला दाखवतो. मी स्पॉटिफायवर माझी प्लेलिस्ट बनवली. तर स्पॉटिफाय उघडलं. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही सेकंडवाली प्लेलिस्ट दिसत असेल, ऑल माय फेवरेट्स. ठीक आहे, अथर्व सुर्वे. तर इथं ह्यामध्ये माझे सगळे फेवरेट गाणे आहेत. तर हे मी ऐकत बसतो रील स्क्रोल करण्यापेक्षा. लास्टला मी तुम्हाला स्क्रीन टाईम पण दाखवणार आहे आज. तर त्याची काय दुसरा काही आय टी स्टुडिओ तो बंद होत नाही, तर मी त्याला काही जास्त यूज नाही करत. आणि त्याच्यावर आय टीमधले जे यूट्यूबवर जे अपलोड व्हिडिओ झाले असतात तेच म्युझिक फॉर्मॅटमध्ये असतात, तेच असतात त्यामध्ये. आणि स्टडी, कुठल्याही प्रकारच्या वर्कआउटमध्ये, स्टडीमध्ये, ब्लॉगिंगमध्ये हा माझा फोल्डर सगळ्यात जास्त युजफुल आहे. तो म्हणजे हा वाला सेटिंगच्या बाजूचा जो फोल्डर आहे ना, तो वाला सगळ्यात जास्त युजफुल. AI टूल्स. आता AI टूल्समध्ये बघा मी काय काय ठेवलं आहे. क्लॉड, ChatGPT, जेमिनाय, अजून काय फोलॅक्स हा इन्फिनिक्सचा इनबिल्ड AI असिस्टंट आहे. आणि परप्लेक्सिटी मी थोडासा अभ्यासासाठी नॉर्मल नाही वापरत. मी जास्त क्लॉड, जेमिनाय आणि ChatGPT, फोलॅक्स कधी कधी वापरतो, बट एवढं नाही वापरत. आणि मिमो अँड कोडिंग सी हे AI ॲप नाही आहेत, कोडिंग ॲप आहेत. बट ह्यामध्ये आपण कोडिंग शिकायची. आपण ह्याच्यावरती काय बिल्ड वगैरे करून नाही घेऊ शकत. आपण स्वतः बिल्ड करायचं कोडिंग. मोबाईलवर कोडिंग नॉर्मल बेसिक करता येते, HTML ती करू शकतो आपण ह्याच्यावर. आणि आमच्या IT मॅमने इन्स्टॉल करायला सांगितलेला हा कोडिंग सी ॲप, तर त्यामुळे आम्ही घेतला आहे. कारण की मोबाईलवर कधी कम्प्युटर नसला अडचणीला किंवा आत्ता सध्याला नाही, तर मग आता हा इन्स्टॉल करा. लॅपटॉप आल्यावर तर इझी होऊन जाते कोडिंग. तर आत्ता त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो खूप इम्पॉर्टंट फोल्डर AI टूल्सच्या बाजूला. हा बघा, एडिटिंगचा फोल्डर. ह्यामध्ये मी माझे 3 ठेवले. कॅनवा, इनशॉट आणि विएन. मी इनशॉट किंवा विन दोन्ही वापरतो. म्हणजे ज्याच्यावर जास्त रेंडरिंग फास्ट होते, स्पेशली इनशॉटवर रेंडरिंग फास्ट होते, तर मी जास्त इनशॉट वापरतो. बट त्याचा जो लोगोवाला प्रॉब्लेम तसा विएनमध्ये येत नाही. तर आता सध्याला मी विएन वापरतो जास्त. तरी बघूया आता पुढचा प्लॅन मी नाही सांगू शकत. आणि ऑलवेज जो फोल्डर असतो सगळ्यांच्या मोबाईलमध्ये तो म्हणजे गुगल फोल्डर. किंवा इन्फॉर्मेशन वगैरे काढायची असेल तर या ड्राईव्हमध्ये डॉक्युमेंट्स ठेवलेत. मी डॉक्युमेंट्स बनवतो मी यामध्ये. ठीक आहे, आत्ता मी तुम्हाला दाखवतो. बघा 2च स्लाईड आहेत, तिसरी स्लाईडच नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवतो. आहे माझ्याकडे सोशल मीडिया आहे, बट मी जास्त यूज नाही करत. खाली बघा, खाली स्वाईप केल्यावर सगळे ॲप्स दिसतात, बट मी खाली स्वाईप करायची गरज नाही. कारण की मी ऑर्गनाईज करून ठेवल्यामुळे. बघा डुओलिंगो दिसत असेल तुम्हाला. बघा डुओलिंगो आहे, तो वापरला आहे म्हणून तो चिडला आहे थोडासा माझ्यावर, फुगून बसला. हा बघा डुओलिंगो. अजून ट्रॅव्हलिंगसाठी कन्फर्म तिकीट पण ठेवलं आहे मी. क्लॉक आहे. कालकेअर हा सर्व्हिस सेंटर आहे इन्फिनिक्सचा आणि टेक्नोचा. आणि इथं थोडं एंटरटेनिंग ॲप्स आहेत, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे इंस्टाग्राम आहे, जिओ हॉटस्टार आहे, MX प्लेअर आहे, जे की मी जास्त नाही वापरत. मी स्क्रीन टाईममध्ये सगळं दाखवून देईल तुम्हाला.
आणि मीमो परप्लेक्सिटी वगैरे ते तर मी तुम्हाला दाखवून दिलं. सगळ्यात इम्पॉर्टंट ॲप हे नोट्स मी तुम्हाला पहिलेच दाखवलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मग हेच नॉर्मल ट्विटर नाही वापरत, सॉरी टेलिग्राम. तर टेलिग्रामवर बेसिकली माझं मी तुम्हाला दाखवतो मी काय काय यूज करतो. तर हे बघा, टेलिग्रामवर असे नोट्स येत राहतात 12th तर ते करण्यासाठी किंवा टेलिग्राम ग्रुप पण आहे PWचा, तर त्यासाठी मी टेलिग्राम इन्स्टॉल केलं. सो ठीक आहे, आता तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण बघूया. ठीक आहे, तिसरं सेक्शन मी तुम्हाला दाखवतो. तिसऱ्या सेक्शनमध्ये जास्त काय नाही आहे, YT स्टुडिओ, YT म्युझिक आणि याच्या पुढं काहीच नाही, तुम्ही बघू शकताच ना. आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी दाखवतो तुम्हाला, तर ती म्हणजे आहे माझा स्क्रीन टाईम. करू टिक करू का? टिक करायच्या आधी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, तेव्हाच मी उघडतो. केलं? लाईक पण करून टाका, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि सगळ्यांना दाखवा की एक MST CET देणारा पोरगा काय करतो, त्याच्या मोबाईलमध्ये काय काय असतं बेसिकली. तर मी ओपन करतो डिजिटल वेबलिंग. सो आजचा टायमर आहे 5 hours 42 minutes, त्यामध्ये मोस्टली यूट्यूब आहे. ठीक आहे, तर हे बघा मी किती यूज करतो यूट्यूब 4 hours 43 minutes, कारण की आज माझी पहिली बॅच होती. तर यूट्यूबला ना माझं थोडंसं हे होतं, म्हणजे लेक्चर्स वगैरे प्रॅक्टिस सेट होमवर्क वगैरे मग ते यूट्यूबवरच असतं. लेक्चर PWचा फर्स्ट लेक्चर असल्यामुळे PWचा फर्स्ट लेक्चर बॅचचा फ्री असतो सगळ्यांसाठी ॲक्सेस. सो यूट्यूबवर करतात कंडक्ट, उद्यापासून ॲपवर येणार. आणि सेकंड ॲप म्हणजे इंस्टाग्राम, जेव्हा मी टायमर लावून ठेवलं तरी पण मी टायमर हिट होऊन देत नाही. 15 मिनिटं यूज केलं, 30 मिनिटाचा टायमर लावून ठेवला आहे. त्यानंतर ChatGPT, क्लॉड, क्रोम वगैरे ते वेबसाईट जर थोडीफार उघडतो तेव्हाच येते. आणि मॅप वगैरे तर कधी एखाद वेळेस वापरलं तर वापरलं, नाही तर बघा दुसरं ॲप 1 minute, लेस दॅन 1 minute, लेस दॅन 1 minute, जास्त वापरत नाही. ठीक आहे, सो हा होता माझा टूर. आणि सध्याला आता मी 10 मिनिटात टूर दिला आहे, 10-20 झालेत आता सध्याला. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की बघा, फोन ऑर्गनाईज ठेवणं हेच फक्त, म्हणजे आता हा व्हिडिओ बघून एखादा माणसाने पण माझ्यासारखा फोन ऑर्गनाईज केला, बट त्याला फॉलो करणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्या जास्त ते माइंडसेट आधी बिल्ड करा. फोनला ऑर्गनाईज करण्याआधी तुमच्या माइंडसेटला ऑर्गनाईज करा, तेव्हाच होणार. नाही तर 2 दिवस फॉलो करून तुम्ही परत त्या ट्रॅकला येणार. सो मी जास्त काय बोलत नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.